नमस्कार. थेट विषयालाच हात घालूया. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिने खऱ्या अर्थाने भारताचा इतिहास बदलून टाकला. आपण डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या बालपणीच्या 1901 साली घडलेल्या एका अत्यंत प्रसिद्ध घटनेचा मागोवा घेणार आहोत. हे सगळं आपण त्यांच्या वेटिंग फॉर अ व्हिसा या आत्मचरित्रात्मक लेखनाच्या आधारे समजून घेणार आहोत. एक लहानशी, अगदी स्थानिक पातळीवर घडलेली अन्यायकारक घटना एका महान विचारवंताची जडणघडण कशी करू शकते आणि त्यातून एका देशाचं भविष्य कसं घडू शकतं हे पाहणं खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. आता आपण या प्रवासात पुढे जाण्याआधी एक गोष्ट पक्की लक्षात घेऊया. आपण जो संदर्भ वापरतोय ते वेटिंग फॉर अ व्हिसा हे पुस्तक, हे काही रंगून सांगितलेलं काल्पनिक नाटक नाहीये. हा एक अत्यंत अस्सल आणि प्रामाणिक स्रोत आहे. कसं आहे ना, जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा कोणतीही अतिशयोक्तीमध्ये येत नाही. एका निरागस बालकाने जातीय भेदभावाचं जे भयंकर वास्तव आणि भावनिक सत्य अनुभवलं ते अगदी जसंच्या तसं आपल्यासमोर येतं. इतिहासाच्या मुळाशी जाण्यासाठी वास्तवाची कोणतीही मोडतोड नसलेला हा दस्तऐवज समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली, थोडा डोळ्यांसमोर चित्र उभं करूया. वर्ष होतं 1901. बाबासाहेब आणि त्यांची भावंड आपल्या वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. मुलं अगदी खुशीत होती. ती मसुदिया स्टेशनवर उतरली. हे स्टेशन आजच्या महाराष्ट्रात आहे. तिथून पुढचा प्रवास करण्यासाठी त्यांनी एक बैलगाडी भाड्याने घेतली. आता हे ऐकताना किती साधा, सरळ प्रसंग वाटतो ना. एका कुटुंबातील मुलांचा वडिलांना भेटण्याचा अतिशय सामान्य प्रवास. पण ह्याच साध्या दिसणाऱ्या प्रवासाने एका प्रचंड मोठ्या ऐतिहासिक वादळाची पायाभरणी केली होती. पण अचानक या कथेत एक भयंकर धक्कादायक वळण आलं. इथूनच खरी समस्या सुरू झाली. बघा, त्या काळात अस्पृश्यतेची अमानुष प्रथा समाजात अगदी हाडामासात भिनलेली होती. सुरुवातीला त्या गाडीवाल्याला या मुलांची जात अजिबात माहिती नव्हती. मात्र प्रवासादरम्यान ज्या क्षणी त्याला समजलं की ही लहान मुलं महार समाजातील आहेत, तेव्हा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. तो प्रचंड संतापला. हा तोच क्षण होता जिथे एका हसत्या-खेळत्या प्रवासाचं रूपांतर एका भयानक, विदारक वास्तवात झालं. आता इथं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा असा एक गैरसमज पसरलेला असतो की त्या गाडीवाल्याने मुलांना गाडीतून अक्षरशः खाली फेकून दिलं. पण आपण जर अस्सल वास्तवाकडे पाहिलं तर ते या मिथकापेक्षाही जास्त वेदनादायी आणि सुन्न करणारं आहे. स्वतः बाबासाहेबांच्या अचूक वर्णनानुसार तो गाडीवाला त्यांना स्पर्श करायलाही तयार नव्हता. त्याने त्यांना गाडीतून पुढे नेण्यास स्पष्ट नकार दिला आणि यामुळेच तो पुढचा प्रवास अत्यंत अपमानास्पद आणि भयानक कष्टदायक बनला. विचार करा, एका लहान जीवावर त्यावेळी काय बेतलं असेल. या प्रवासातील वेदना फक्त शारीरिक थकव्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. त्या मानसिक पातळीवर अक्षरशः चिरडून टाकणाऱ्या होत्या. हा सरळ मानवतेचा पूर्ण नकार होता. वाटेत पिण्यासाठी साधं पाणीही दिलं गेलं नाही. प्रचंड तहान, आजूबाजूला कोणीही ओळखीचं नाही, एक अनामिक बालसुलभ भीती आणि पावलोपावली सहन करावा लागलेला तो अतीव अपमान. एका लहान मुलाला मानवी प्रतिष्ठेपासून इतक्या क्रूरपणे दूर लोटलं गेलं. ही नुसती कल्पना केली तरी मन हेलावून जातं. ही केवळ इतिहासातील एक घटना नाही, तर ती एका कोवळ्या मनाची भयंकर परवड होती. आणि हाच तो सर्वात निर्णायक टप्पा होता. या अत्यंत क्लेशदायक अनुभवाने त्या तरुण मनाला वास्तवाची एक अत्यंत कठोर, बोचरी जाणीव करून दिली. अस्पृश्यता म्हणजे केवळ पाळायचा एखादा सामाजिक नियम नसून ती किती अमानुष, क्रूर आणि विषारी व्यवस्था आहे हे बाबासाहेबांना या अगदी लहान वयातच लख्खपणे उमगलं. या एका घटनेने त्यांच्या विचार प्रक्रियेला कायमचं बदलून टाकलं. समाजातील या भयानक वास्तवाचा विद्रूप चेहरा त्यांच्यासमोर कायमचा कोरला गेला. मग या धक्क्यानंतर त्यांच्या विचारांनी कोणती दिशा पकडली हे समजून घेणं खरंच रंजक आहे. त्यांनी अचूक ओळखलं की नुसता संताप व्यक्त करून काहीही साध्य होणार नाही. या अमानवीय व्यवस्थेला मुळातून उखडून फेकायचं असेल तर ठोस आणि संस्थात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि यासाठीच शिक्षणाचं हत्यार उपसणं, कायद्यात मूलभूत आणि संरचनात्मक बदल घडवून आणणं आणि मानवी प्रतिष्ठेसाठी अविरत लढा देणं हाच एकमेव मार्ग आहे हे त्यांनी निश्चित केलं. समाज बदलायचा असेल तर कायदेशीर बळ हवंच, हा विचार इथूनच आकार घेऊ लागला होता. आता बघा, या एका घटनेचे पडसाद पुढे कसे उमटत गेले हे खऱ्या अर्थाने थक्क करणारं आहे.
1901 सालच्या त्या बालपणीच्या अपमानाची पाळंमुळं भविष्यातल्या किती विशाल चळवळींमध्ये होती. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिर प्रवेशाचं मोठं आंदोलन असो किंवा व्यापक सामाजिक समतेसाठी उभारलेला तो ऐतिहासिक लढा असो, या सर्वांची मानसिक पायाभरणी त्याच बैलगाडीच्या प्रवासात झाली होती. आणि याचा सर्वात मोठा सर्वोच्च परिणाम म्हणजे याच विचारांतून पुढे स्वतंत्र भारताच्या संविधानात प्रत्येक नागरिकाला समानतेची हमी देणारी कलमे आकाराला आली. आता साहजिकच इतका मोठा इतिहास समोर आल्यावर एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उपस्थित होतो. ज्या बैलगाडीने भारताचा इतिहास इतका प्रगल्भ केला, ज्या प्रवासाने देशाची दिशा ठरवली, ती मूळ बैलगाडी आजही जगात कुठे अस्तित्वात आहे का? इतिहास अभ्यासताना अशा भौतिक पुराव्यांबद्दल किंवा ऐतिहासिक वस्तूंबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाटणं अगदी स्वाभाविक आहे. तर याचे ऐतिहासिक संदर्भ तपासले असता असं लक्षात येतं की आजकाल अनेक ठिकाणी या घटनेवर आधारित प्रतिकात्मक स्मारके किंवा चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. ती त्या घटनेची आठवण नक्कीच जागी ठेवतात. परंतु मुख्य प्रवाहातील ऐतिहासिक आणि दस्तऐवजी स्रोतांचा विचार केला तर तीच अस्सल आणि मूळ बैलगाडी एखाद्या संग्रहालयात आजमिती सुरक्षितपणे जतन करून ठेवली आहे असा कोणताही ठोस पुरावा सध्या तरी उपलब्ध नाहीये. ती भौतिक बैलगाडी कदाचित नसली तरी तिचं ते प्रतिकात्मक महत्त्व आजही तितकंच किंबहुना अधिकच प्रभावी आहे. शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचं सार सांगायचं तर ते एवढंच आहे. ही केवळ एका बैलगाडीच्या प्रवासाची किंवा एका बालकावर झालेल्या अन्यायाची साधी गोष्ट नक्कीच नाहीये. हा भारतातील जातीय व्यवस्थेच्या क्रूरतेचा जिवंत पुरावा आहे. या एका अमानुष नकाराने एका बालकाला खचवलं नाही, तर त्यातून असा एक महान विचारवंत घडला ज्याच्या प्रखर बुद्धिमत्तेने पुढे जाऊन संपूर्ण देशाचंच नशीब बदलून टाकलं. जेव्हा अशा ऐतिहासिक सत्यांचा आपण अभ्यास करतो तेव्हा वर्तमान समजून घेण्यासाठी आणि एक प्रगल्भ भविष्य घडवण्यासाठी एक नवी दृष्टी मिळते. इतिहासाची ही पानं आपल्याला आणखी काय काय शिकवू शकतात याचा विचार करणं नक्कीच रंजक आणि प्रेरणादायी आहे. याच विचारासह आपण हे विश्लेषण इथेच थांबूया.